नमस्कार. दुबईमध्ये नर्स म्हणून एक भारी करिअर करायचं स्वप्न बघताय का? मग हा आढावा खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण तयारीपासून ते पगारापर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल एकदम सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी सगळ्यात मोठा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात येतो, की दुबईमध्ये नर्सिंग करिअर करणं खरंच इतकं फायद्याचं आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. चला बघूया. याचं उत्तर ना आपल्याला आकड्यांमध्येच मिळेल. बघा, भारतात एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सचा सरासरी पगार किती असतो? साधारणपणे 25,000 रुपये. आणि आता दुबईचा आकडा बघा. तिथे एका फ्रेशर नर्सला सुरुवातीलाच 1,30,000पेक्षा जास्त पगार मिळतो. हा जो फरक आहे ना, तोच दुबईला एक जबरदस्त पर्याय बनवतो. तर मग त्या आकर्षक पगारापर्यंत पोचायचं कसं? सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या अर्जाची तयारी. ही पहिली पायरी जर व्यवस्थित पार पडली तर पुढचा प्रवास सोपा होतो. ही सगळी प्रक्रिया आहे ना, ती खरं तर 3 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे दुबई हेल्थ अथॉरिटीची म्हणजे DHAची परीक्षा पास करणं. एकदा का तुम्ही परीक्षा पास झालात की मग तुमच्या सगळ्या कागदपत्रांचं डेटा फ्लो व्हेरिफिकेशन होतं. आणि हे दोन्ही झालं की मग तुम्ही नोकरी शोधायला मोकळे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. पैसा. या सगळ्याला खर्च किती येतो? तर बघा, जर तुम्ही ही सगळी प्रोसेस स्वतः केली म्हणजे परीक्षेची फी, व्हेरिफिकेशनचा खर्च वगैरे, तर साधारणपणे 1,00,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. पण हो, एजंटमार्फत गेल्यास हा आकडा वाढू शकतो. आणि इथेच एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. एजंट निवडताना प्रचंड काळजी घ्या, कारण फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर ओळखीचा किंवा विश्वासू एजंटच्याच मार्फत जा, हे नेहमीच चांगलं. बरं, तुमची कागदपत्र तयार आहेत, परीक्षाही पास झाला आहात. आता पुढे काय? तर दुबईत जाऊन नोकरी शोधण्यासाठी तुमच्यासमोर 2 मुख्य मार्ग आहेत. बघूया तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा आहे. पहिला ऑप्शन आहे व्हिजिट व्हिसावर दुबईला जायचं आणि तिथे नोकरी शोधायची. यात रिस्क जरा जास्त आहे, कारण नोकरीची गॅरंटी नसते. पण तुम्ही तिथे असल्यामुळे संधी मिळण्याचे चान्सेस वाढतात. दुसरा मार्ग आहे भारतातूनच एम्प्लॉयमेंट व्हिसा मिळवण्याचा. हा मार्ग खूप सुरक्षित आहे, पण स्पर्धा जास्त असल्यामुळे तो मिळणं थोडंसं कठीण असतं. चला आता जरा आतली गोष्ट जाणून घेऊया. नोकरी शोधताना अशा काही गोष्टी आहेत ज्या रिक्रुटर तुम्हाला कधीच सांगणार नाहीत, पण त्या तुम्हाला इतरांपेक्षा 4 पावलं पुढे ठेवू शकतात. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण हे खरं आहे. एका रिक्रुटरकडे रोज शेकडो CV येतात. त्यामुळे तुमच्या CVकडे बघायला त्यांच्याकडे फक्त 6 ते 8 सेकंद असतात. तुमची पहिली छाप पाडण्यासाठी तुमच्याकडे फक्त एवढाच वेळ आहे. आणि त्या 6-8 सेकंदात ते काय बघतायत माहितीये? तुमचं जॉब टायटल जुळतंय का? व्हिसा कोणता आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं सध्याचं लोकेशन. जर तुम्ही आधीच UAEमध्ये असाल तर तुमची निवड होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. आणि हेच तिथलं वास्तव आहे. तुम्ही जर दुबईत प्रत्यक्ष हजर असाल ना, तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. कारण कंपन्यांना असे उमेदवार हवे असतात, जे मुलाखतीनंतर लगेच कामावर रुजू होऊ शकतील. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तिथे स्पर्धा प्रचंड आहे. त्यामुळे फक्त अर्ज करून त्यांच्या फोनची वाट बघत बसू नका. अर्ज केल्यानंतर सातत्याने पण नम्रपणे फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे. हे तुमचं काम आहे. चला, आता त्या क्षणाची कल्पना करूया ज्यासाठी इतकी मेहनत घेतली आहे. तुम्हाला नोकरी मिळाली. आता बघूया की दुबईमधला पगार, खर्च आणि बचत याचं गणित नक्की कसं असतं. तर एका नवीन नर्सचा सुरुवातीचा पगार साधारणपणे 5,500 दिर्हम असतो. आपल्या रुपयांमध्ये झाले जवळपास 1,30,000. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या पगारावर 0 टॅक्स लागतो. म्हणजे जेवढा पगार तेवढा सगळा तुमच्या खिशात. ह्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? बचतीला प्रचंड वाव आहे. अगदी आरामात राहण्याचा, खाण्याचा खर्च जरी महिन्याला 30,000 रुपये पकडला, तरी तुम्ही सहज 1,00,000 रुपयांची बचत करू शकता. दर महिन्याला. ही खरंच खूप मोठी रक्कम आहे. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. बऱ्याच मोठ्या कंपन्या पगाराव्यतिरिक्त राहण्याची आणि येण्या-जाण्याची सोय मोफत देतात. याचा अर्थ तुमचा राहण्याचा खर्च जवळजवळ 0 होतो आणि तुमची बचत अजून वाढते. तर मग आपण तयारीपासून ते पगारापर्यंत सगळी प्रक्रिया पाहिलीये. प्लॅन तुमच्या समोर आहे, मार्ग तुमच्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो,
तुम्ही हे आव्हान स्वीकारायला आणि हे पुढचं पाऊल उचलायला तयार आहात का?